नमस्कार, मी नेहाच रेसिपी अँड टिप्स या चॅनलवरती आपले मनःपूर्वक स्वागत करीत आहे। तर आज आपण मस्त अशी रेस्टॉरंटमध्ये असते तशी पुदिना चटणी बघणार आहोत। अगदी 8 दिवस जरी ही चटणी आपण ठेवली ना तरीसुद्धा काळी पडणार नाही। अशा सिक्रेट ट्रिकने आपण छान अशी ही पुदिना चटणी अगदी झटपट कशी तयार करायची बघूया। तर इथं मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। बघा, अशा पद्धतीने ही पानं तोडून घ्यायची आहेत व ह्यामध्ये देठाचा भाग हा अजिबात टाकायचा नाही। अशा पद्धतीने तोडून घ्यायचे। देठाचा भाग ह्यामध्ये ह्यासाठी नाही घ्यायचा कारण ह्यामध्ये खूप प्रमाणामध्ये फायबर असतं, खूप प्रमाणामध्ये चौथा असतो, जेणेकरून चटणी काळी पडते व चटणीला पाणीसुद्धा सुटतं आणि चटणी जास्त बारीकसुद्धा वाटली जात नाही। व त्यानंतर पाण्यामध्ये टाकायचे आहेत व छान असं 2 ते 3 पाण्याने अलगद ही पानं धुवून घ्यायची आहे। तसं चोडून ही पाणी धुवायची नाहीत, जेणेकरून ही पानं अशी चुरगळली जातात, तुटतात व काळीही पडतात। तर अशा पद्धतीने अगदी अलगद धुवायचं। अशा सिक्रेट पद्धतीने बनवणार आहोत जेणेकरून आपली ही चटणी आपण 8 दिवस जरी बनवून ठेवली ना तरीही काळी पडणार नाही। तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका व पूर्ण पहा। तर अशा पद्धतीने बघा, अगदी अलगद मी ही पानं धुवून घेतलेली आहे, अगदी 2 पाण्यांमध्ये। तर आता ही पानं अशीच धुतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार व ह्यामध्ये आता घालायचं आहे कोथिंबीर। तर कोथिंबीरसुद्धा मी छान असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो सुद्धा यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे। तर तुम्ही कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं ही जास्त क्वांटिटीमध्येही घेतली ना तर काहीही हरकत नाही। यामध्ये कमी अधिक तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात। तर त्यानंतर आता ह्यामध्ये घालायची मिरची। तर तुम्हाला किती तिखट हवं आहे किंवा फिकी हवी असेल तर तुम्ही त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता। तर इथं मी साधारण मीडियम चवीच्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत व लसूण हा जास्त प्रमाणात घेतलेला आहे। तर ह्यामध्ये मी 9 ते 10 अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर घालायचं आहे जिरं, साधारण अर्धा चम्मच मी ह्यामध्ये जिरं टाकलेलं आहे। आता ह्यामध्ये टाकत आहे साधं मीठ, जे आपण रेग्युलर वापरतो ते अगदी थोडं घेतलेलं आहे। ते का घेतलेलं तेही सांगते, कारण मी ह्यामध्ये काळं मीठ घालणार म्हणून मी त्यामध्ये साधं मीठ हे कमी टाकलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही साधं मीठही यामध्ये टाकू शकतात। त्यानंतर काळं मीठ ह्यासाठी घ्यायचं जेणेकरून आपण जशी रेस्टॉरंटमधली ही चटणी खातो ना अगदी चव तशीच येते। त्यानंतर यामध्ये 1 चम्मच मी साखर टाकली व इथं फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाणे भाजूनही घेऊ शकतात। पोहे खाण्याचे 2 चम्मच फुटाण्याची डाळ आहे व 2 चम्मच ह्यामध्ये मी भुजिया शेव टाकलेली आहे। तुमच्याकडे जेही शेव असतील ते तुम्ही टाकू शकतात, जेणेकरून छान असं चटणीला घट्टसरपणा येईल व अगदी चवीला भन्नाट अशी बनेल। तर बघा, अशा पद्धतीने सर्व हे टाकून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये अगदी थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे। बघा, इतपत मी अर्धी वाटीपेक्षा कमी ह्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता छान असं हे वाटून घेणार। तर बघा, अशा पद्धतीने मस्त अशी हिरवीगार चटणी तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। तर अजून ह्यामध्ये एक सिक्रेट साहित्य आपल्याला घालायचं आहे, जेणेकरून अगदी 8 दिवस ही आपण ही चटणी राहू दिली नाही तर अगदी जसंच तशी हिरवीगार छान ही चटणी राहील। छान रंग दिसत आहे ना, मस्त असा हिरवागार। तर ह्यामध्ये आपण आता घालणार आहोत ह्या स्टेजला 2 चम्मच दही। तर मी इथं फ्रेश 2 चम्मच दही घेतलेलं आहे। तुम्हाला दही नको आहे ना तर तुम्ही ह्यामध्ये लिंबू पिळूनही टाकू शकतात, जेणेकरून चटणी ही अजिबात काळी पडत नाही व छान अशी हिरवीगार 8 दिवस जरी ठेवली ना तर मस्त जशीच तशी राहत असते। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून बघा। तर आणि जर तुम्हाला ह्यामध्ये अजून एक टिप सांगते, हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं, त्यानंतर ह्यामध्ये काही आईस क्यूब टाकून घ्यायचे। पाणी न घालता आईस क्यूबने छान अशी ही चटणी वाटून घ्यायची, तर मस्त अशी टेस्टी आणि हिरवी ही चटणी तयार होते। तर अशा पद्धतीने दही टाकून घेतल्यानंतर छान असं परत मी ही मिक्सरमध्ये फिरून घेतली आणि त्यानंतर आता तुम्हाला वाटीमध्येही काढून दाखवते। तर ही चटणी आपण ढोकळा, समोसा किंवा कोणताही स्नॅक्स असो त्यासोबत मस्त एन्जॉय करू शकतो व अगदी आपण हॉटेलमध्ये जी चटणी खात असतो ना अगदी तशाच चवीची ही चटणी तयार होते। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व
कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा। त्यासोबतच व्हिडिओ जरही तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया एका छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।